श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला आणि वाटेत बेलसरच्या फाट्यावरती पुढे एक अपघात झाला. या अपघातामध्ये 3 महिला दगावल्या तर उर्वरित 6 जणी त्या जखमी झाल्या आणि जखमींना जेजुरीमधल्या आनंदी हॉस्पिटलमध्ये तातडीने आणण्यात आलं. हा व्हिडिओ आम्ही जबाबदारीने करतोय कारण हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर काही बातम्या अशा पेरण्यात आल्या की रुग्णांची या जखमी झालेल्यांची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित केली नाही. मात्र तसं काही नाही. आम्ही प्रत्यक्ष स्थळी पाहणी केल्यानंतर थेट पेशंटशी संवाद साधल्यानंतर काही अनेक गोष्टी समजल्या की यांना तात्काळ योग्य ती आवश्यक ती सर्व जी सुविधा आहे ती पुरवण्यात आली, देण्यात आली आणि पेशंटला लवकरात लवकर रिकवर कसं करता येईल याच्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. आणि आज पेशंट आपल्याशी बोलतात. ताई, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे तुम्हाला व्यवस्था कशी मिळाली? चांगली व्यवस्था मिळाली, ठीक मिळाली. या गाडी लवकर पाठवून दिली. आल्यापासून उपचार चांगले केले. माझं नाव आहे लक्ष्मी विठ्ठल गडदे, कवटे मंकाळ तालुका जिल्हा सांगली. राहणार नांगोळा इथं आजूबाजूला कवट्याजवळ. चालत होते का रस्त्याने? हा, रस्त्याने चालत होती. नेमकं काय झालं? पाठीमागनच गाडी आली ना, काही कळालंच नाही. त्यात जोरात स्पीड होती? पिडणं होती ना. बाकीचे जे महिला तुमच्या सोबत सगळी सोबत होती आमच्या. होय, वाईट झालं? वाईट झालं ना. आज होईल नाही पाहिजे होती. माऊलीला भेटायला चाललेलो. किती वाजली तुमची? ही पहिली आहे ना. आणि त्यांची किती होती? ती काही माहित नाही. एकाच गावात? एका गावात नाही, अलग गावात नाही आम्ही. डॉक्टर, घटना तुम्हाला कशी समजली? तुम्ही लगेच रिॲक्ट झाला आणि सगळ्या गोष्टी तुम्ही तातडीने पुरवल्या, सेवा केल्या. त्यांचं गाव, नाव, ओळख न पत्ता घेता त्यांना लगेच तुम्ही ट्रीटमेंट? ॲक्च्युली सकाळी 9 वाजता कॅज्युलिटीमधून आम्हाला फोन आला की 108 ॲम्ब्युलन्स आपल्या इथे येत आहे. असा अपघात जेजुरीच्या टोल नाक्याच्या इथे झालेला आहे की एक ट्रक वारीचा भाविकांमध्ये घुसलेला आहे. हे कळल्यानंतर मी पूर्णपणे टीम अलर्ट केली. कॅज्युलिटीमध्ये जवळजवळ आमचे 4 डॉक्टर त्या ठिकाणी उपचार देत होते. सर्वप्रथम 4 पेशंट आमच्याकडे आले, त्यांच्यावरती उपचार चालू होते. त्याच्यानंतर 3 पेशंट हे जेजुरी RH-मधून अवस्थेत असल्यामुळे ते आमच्याकडे पुन्हा शिफ्ट केले गेले. त्यांच्यावरही आम्ही या ठिकाणी उपचार केले होते. पण त्यातला एक पेशंट असा होता की त्याच्या चेस्टचा ट्रॉमा होता. त्याला आम्ही पुढील उपचारासाठी हायर हॉस्पिटल, कारण की त्यामध्ये त्यांच्या छातीमध्ये रक्तस्राव असल्याचा, स्कॅप्युला फ्रॅक्चर असलेला, त्याप्रमाणे आपलं शोल्डर जॉईंट फ्रॅक्चर असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं होतं. आणि त्यासाठी आपल्याला काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लागेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांना शिफ्ट केलं. जर जेजुरी बघितलं तर हा ग्रामीण भाग आहे, महामार्गावरती भाग आहे. जे पेशंट जेव्हा जखमी झाले त्यांची मेडिकल हिस्ट्री, बॅकग्राऊंड काही माहीत नव्हतं. त्यांच्या तातडीने सगळ्या तपासण्या करून सगळ्या गोष्टी त्यांना ज्या आहेत त्या तातडीने पुरवण्यात आल्या. आता या रुग्णांची कशी आहे परिस्थिती? आता यातले सर्व रुग्ण सर स्टेबल आहेत. आता माझं कोऑर्डिनेशन जिल्हा शल्य चिकित्सकांशी पण झालेलं आहे. गजानन पाटील सर आहेत, आपले मुख्य अधिकारी साहेब, संदीप गिल साहेब आले होते. आताही सर्व मंत्री महोदय म्हणजे सुनेत्रा वहिनी आल्या होत्या आणि त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब आले होते. त्यांनी आम्हाला प्रशासनाने सर्वोत्तरी मदत ह्यांना करणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या हॉस्पिटलमध्ये पण काही शासकीय योजना आहेत, त्याच्यामार्फत आपण ह्यांना एक माऊलींची सेवा म्हणून या ठिकाणी आपणही मोफत उपचार या ठिकाणी करणार आहोत. आपल्या ह्या रुग्णालयामध्ये जर अत्यावश्यक बसलं तर 1, 2 ते 3 हे ICU मध्ये आहेत आणि 2 पेशंट हे वॉर्डमध्ये आहेत. एक पेशंट हा OPD बेसिसवर त्याला सोडण्यात आलेला आहे आणि एका पेशंटला आपण शिफ्ट केलेला आहे. पाहिलं, तुमचं सगळं मोफत उपचार होणार आहे. सरकार देखील काळजी घेते, डॉक्टर देखील काळजी. तुम्ही काळजी करू, निश्चिंत राहा. तुमची वारी सुखकर होती पुढे. निश्चिंत राहा सगळे. जशी घटना समजल्यानंतर कसबे, डिग्रसचे जे आहेत, जे सांगलीचे आहेत लोक, ते तातडीने जेजुरीकडे रवाना झाले आणि त्यांनी आपल्या संबंधित पेशंट असतील, नातेवाईक असतील किंवा सगळ्यांना त्यांनी भेटली, चौकशी केली. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पद्धत म्हणजे कशा पद्धतीने ट्रीटमेंट देण्यात आली, कशा पद्धतीने सांगण्यात आलं, काही पैसे वगैरे मागितले का, सगळा खर्च मोफत करण्यात आला? सुरुवातीला तर आम्ही गेलेलो सरकारी दवाखान्यामध्ये, पण तिथे थोडं 60ला गेल्यानंतर कुठलेही डॉक्टर वगैरे अवेलेबल नव्हते. त्यामुळं थोडा व्यवस्थित विष्कळपणा वाटला सगळा. पण त्यानंतर मात्र लगेच प्रशासनाने चांगली सोय केली आणि आम्हाला इकडं सगळ्या पेशंटना शिफ्ट त्यांनी केलेलं आहे. हा, सगळे वारकरी दिंडीतले, आम्ही त्यांच्या दिंडीतले, आम्ही एकत्र सगळे होतो ना तिथं. ज्याला प्रसंग आम्ही तो डोळ्याने बघितलेला आहे. आता इथे व्यवस्था सगळी झालेली आहे. हा, आनंद हॉस्पिटलमध्ये आमची व्यवस्था चांगली झालेली आहे. टोटल 7 पेशंट येतो होते. आता 1 पेशंट त्यांनी ससून पुण्याला शिफ्ट केलेला आहे. बाकी 6 वरती उपचार चालू आहेत वरती. होय, आता आम्ही आलो. तुम्हाला कसं काय रिस्पॉन्स मिळाला हॉस्पिटलमध्ये? काय सांगण्यात आलं? रिस्पॉन्स काय झाले माहिती का, तिथे आता जास्त आहे ना सेफ्टी, फक्त त्यांनी टाकं घातलेले आहेत. त्याला काय असं म्हणजे त्याने त्याच्या नसा बिसा सगळ्या तुटलेले आहेत. आता उद्या एक्सपर्ट येऊन त्या सगळ्या गोष्टी करतील. नाही, मग आज नाही, एवढा वेळ नाही आम्ही करू शकणार. कारण काय माहिती का, सिरियस आहे पेशंट आहे, तो सिरियस आहे. हा, सिरियस आहे तो. आम्ही घेऊन आता सांगलीला जाणार त्यांना.
इथं नाही हां त्या डॉक्टरांची गाडी घेऊन हे करणार नाही तर आमचा पेशंट राहू शकणार नाही, कारण ते जास्त आहे. इथून इथपर्यंत आहे ना पूर्ण सोललंय, असं पूर्ण निघले, फक्त हाड आहे ते पूर्ण, आणि रक्त वगैरे सगळं रक्त गेलेलं आहे ना निघून त्यातनं. बऱ्यापैकी तात्काळची ट्रीटमेंट झाली इथं म्हणायचं. ट्रीटमेंट आता नुसतंच फक्त शिवून ठेवले त्याने, ट्रीटमेंट नाही झालेली आहे तशी काय, म्हणूनच तर नेणार आहे आम्ही आता तिथं नेणार. तिथं आहे तिथं ह्याच्यावरले मासावरच्या ह्याच्यावरचे एक्सपर्ट तिकडे तिथं एक्सपर्ट आहेत तिथं. अविनाश पाटलांच्या इथे नेणार तिथं. तुमचे कोण आहेत? तुमचं कोण आहे? आहे बरं. तुम्ही आणि आई दोघंच असता कुठे इथं? आई आहे का? हो आहे काय बरे तब्येत का? आहे तब्येत. आता मी आत्ता आलोय, जाऊन भेटलो जरा अजून सिरियस भेटणार मध्ये. आहे आता भेटलो मी, तर सिरियस मध्ये आहे जरा. पण ट्रीटमेंट वगैरे तर जीव वाचला चला. की ट्रीटमेंट काय मला अजून काय झालं माहित नाही, मी आता ज्येष्ठ just झालो. आलाय तुम्ही. काय अजून आहेत, मला सगळे कळतं. बरे आहेत. मंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, अनेक लोक येत आहेत, अनेक वारकरी येतात, भेटीगाठी घेत आहेत. सर्व काही आता सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. जे रिकवर झाले ते चांगल्या पद्धतीने रिकवर होत आहेत. उद्या एक्सपर्ट टीम देखील येणार आहे, ते देखील सगळ्या गोष्टी करतात. इतका वेळ नको, कारण काय म्हणते का, एवढी स्लो त्याला चालणार नाही, कारण ते सडाय चालू होणार. कारण ते रक्तवाहिन्याच काही नाही, सगळ्या तुटल्यात मागच्या रक्तवाहिन्या, त्यामुळे तिकडे घेऊन जातो. कारण तिथं आता तुरंत होईल, तिथं आम्ही आता पुढे सांगून ठेवलेलं आहे. ती व्यवस्था करते. त्यांना सांगितलेलं आहे घेऊन येतोय म्हणून. वारीच्या वाटेवरती असा अपघात झाल्यानंतर तातडीने ज्या काही उपचार करण्यात आले ते देखील या ठिकाणी करण्यात आले. मात्र नातेवाईकांना कळवून नातेवाईक देखील आता पुढचे पावलं उचलतात. मात्र वारीच्या वाटेवरती हॉस्पिटलमध्ये जी आहे ती यंत्रणा खरोखर चांगल्या पद्धतीने काम करते. वारकऱ्यांना देखील आम्ही आश्वस्त करतो की अशी काही घटना घडली तर जवळच्या हॉस्पिटल संपर्क साधा. ते तुम्हाला नक्की जी आहे ती चांगली टीम असेल, यंत्रणा असेल, ती देखील अवेलेबल आहे. त्याच्यामुळे कुठल्याही चुकीच्या मेसेजला, चुकीच्या अफवांना विश्वास ठेवू नका, कारण हा मेसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, जेजुरी.